लाडकी बहीण योजनेमध्ये आनंदाची बातमी असणार आहे, कारण लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देखील देणार असे आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितले आहे. लाडकी बहीण योजना ज्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये सुरू झाली होती ते उपमुख्यमंत्री म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री परंतु तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते, ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. आपल्याला माहिती आहे की त्यावेळी देखील हे तिघांचे सरकार होते आणि त्यावेळी देखील त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून माननीय अजितदादा होते. अजितदादा आता स्वर्गवासी झालेले आहेत, त्यामुळे अजितदादांना सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली देतो. तसा व्यक्ती परत होणे नाही. महाराष्ट्राला असा अर्थमंत्री, असा उपमुख्यमंत्री आणि असा विकास पुरुष खरंच परत मिळणार नाही. आणि म्हणूनच आज परत एकदा आठवण झाली आहे तर दादांना पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून एकदा भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आता याबाबत बोलायचं झाल्यास लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही 2100 रुपये देणार आणि लाडकी बहीण योजना अशीच अविरत सुरू असणार, कायमस्वरूपी सुरू असणार असे देखील आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितले आहे. प्रचार सभा दरम्यान त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना ही माझी अत्यंत आवडती योजना आहे आणि या योजनेमुळेच आम्ही सत्तेमध्ये आहोत. म्हणजेच की मागील काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेबाबत अनेक वावड्या उठत होत्या की योजना बंद होईल, लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाईल, परंतु या सर्व अफवा आहेत आणि लाडकी बहीण योजना कधीच बंद केली जाणार नाही असे देखील यावेळी बोलताना शिंदे साहेबांनी सांगितले आहे. आपण पाहिलं की मागील 2-3 महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांना पैसे आले नाहीत. मिळालेल्या डेटानुसार जवळपास 86-87 लाख अशा महिला आहेत की ज्यांना योजनेचे पैसे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून बंद झाले आहेत आणि फक्त आता 1,80,00,000च्या आसपास महिला आहेत की ज्या योजनेमध्ये पात्र आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं होतं की इलेक्शनच्या काळावर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती आणि इलेक्शनच्या काळामध्ये सर्व महिलांना नाराज करायचे नाही म्हणून सरकारच्या वतीने देखील भरभरून लाडक्या बहिणींना वितरण सुरू होते. ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला, अगदी गव्हर्नमेंट सर्वंट असतील किंवा अगदी सरकारी नोकर त्यांच्या कुटुंबामध्ये आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये ITR भरला जातो, एवढंच काय तर महिलांचं नाव टाकून पुरुषांनी देखील फॉर्म भरला आणि त्यांना देखील योजनेचे पैसे मिळाले होते. आणि म्हणूनच अशा पद्धतीने सुरुवातीला जेव्हा जानेवारी महिन्यापासून लाडकी बहीण योजनेमध्ये चेकिंग सुरुवात झाली, जानेवारी 2025 पासून हळूहळू महिला यामध्ये कमी व्हायला लागल्या. यामध्ये जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला कमी झाल्या. जवळपास 25-26 लाख महिलांना जून-जुलै महिन्यामध्ये योजनेपासून त्यांना त्यांचा हा लाभ थांबवला गेला होता. त्यांची पडताळणी करून त्यांना योजनेचे पैसे परत सुरू केले. त्याच पद्धतीने आता देखील हा जो लाभ आहे तो आम्ही कायमचा थांबवला नाही, तर ही पडताळणी प्रक्रिया होणार आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर महिन्यापासून किंवा डिसेंबर महिन्यापासून योजनेचे पैसे 1500 रुपये आले नाहीत, त्यांनी लगेच घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही. आम्ही पडताळणी करू. ज्यांची KYC चुकली आहे त्यांच्या याद्या आम्ही अंगणवाडी सेविकांकडे पाठवल्या आहेत. अंगणवाडी सेविकांमध्ये जाऊन तुम्ही अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट जमा करा. तुमचा विनंती अर्ज आहे तो विनंती अर्ज भरून घ्या. अंगणवाडी सेविका तुमची ऑफलाईन पडताळणी त्या ठिकाणी पूर्ण करून घेऊन लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे सुरू राहतील असे देखील त्यांनी सांगितले आहे. म्हणूनच लाडक्या बहिणींना घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही हे देखील सांगण्यात ते मागेच राहिले नाहीत आणि योजना आम्ही कायमस्वरूपी सुरू ठेवू हे देखील त्यांनी सांगितलं. आता यामधील काही महत्त्वाचे मुद्दे आपण येणार आहोत. तर बघा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्यानुसार लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये नक्कीच देणार असा देखील उल्लेख त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये होते, जे आम्ही इलेक्शनच्या वेळी बोललो होतो की लाडक्या बहिणींचा लाभ आम्ही 1500 रुपयांवरून 2100 रुपये करू, तो 2100 रुपये आम्ही देखील योग्य वेळी करणार आहे. लाडक्या बहिणींना आम्ही येत्या काही दिवसांमध्ये याबाबत नक्कीच चांगली न्यूज देऊ असे देखील त्यांनी सांगितले आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. म्हणजे जोपर्यंत महायुती सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद करणार नाही. या योजनेसाठी आमच्याकडे निधी देखील आहे. निधीची देखील कोणत्याही प्रकारची आम्ही अडचण येऊन देणार नाही आणि लाडक्या बहिणींचा लाभ जो चालू आहे तो आम्ही कायमस्वरूपी ठेवू. या योजनेमुळे अनेक लाडक्या बहिणींनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक लाडक्या बहिणींच्या कुटुंबाला हातभार देखील लावणारी ही योजना आहे. ही एक क्रांतिकारी योजना आहे आणि ही योजना आम्ही कदापि बंद होऊ देणार नाही असे देखील त्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितले आहे. आणि म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला देखील कोणत्याही प्रकारे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. घाबरून कोणी जायचं आहे की ज्यांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा खूप जास्त आहे, ज्यांच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरीला आहे, अशा ज्या महिला की ज्या अटी व निकषांमध्ये नाहीत किंवा एका रेशनिंग कार्डवर 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहेत, अशा देखील महिलांचे त्या ठिकाणी योजनेचे पैसे बंद होतील. परंतु ज्या महिला पात्र आहेत आणि ज्या चुकून त्या ठिकाणी त्यांना योजनेचे पैसे बंद झाले आहेत त्यांची देखील आम्ही पडताळणी प्रक्रिया करू. योग्य पद्धतीने पडताळणी करून यंत्रणा त्या ठिकाणी आम्ही राबवून लाडक्या बहिणींना लाभ देखील आम्ही देऊ असे देखील बोलताना त्यांनी सांगितले आहे. त्याच पद्धतीने आपण पाहिलं की आता
अंगणवाडी सेविकांनी देखील पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे. बऱ्याच ठिकाणी बहिष्कार टाकला या देखील बातम्या येत आहेत. परंतु महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी देखील अंगणवाडी सेविकांना सूचना दिल्या आहेत की अंगणवाडी सेविकांनो, तुम्ही त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची ई-केवायसी ऑफलाईन पडताळणी करून घ्या, कारण लाडक्या बहिणींना या योजनेच्या लाभाची अत्यंत गरज आहे. खरं तर आम्ही कंटिन्यू आमच्या चॅनलच्या माध्यमातून मागणी करतोय की एकदा ऑनलाईन ई-केवायसी पोर्टल सरकारने सुरू करावे. शिंदे साहेबांनी आमची तेवढी देखील मागणी नक्कीच ऐकावी. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला देखील याबाबत वाटतं का की ऑनलाईन पोर्टल सुरू व्हावं, तर नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने झाल्यास तुम्हाला योजनेचे पैसे मिळताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. यातील पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्व त्रुटी नक्कीच दूर करून आम्ही त्या ठिकाणी लाभ देत राहू. म्हणजेच की जेव्हा पत्रकारांनी विचारलं की लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत, लाडक्या बहिणींच्या त्या ठिकाणी ई-केवायसी होत नाही आहेत, लाडक्या बहिणींना पात्र असून देखील योजनेचे पैसे बंद झाले आहेत, तेव्हा देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या काही त्रुटी आहेत ना, त्या सर्व त्रुटी आम्ही बघून घेऊ. आम्ही त्या ठिकाणी महिला व बाल विकास विभागाची मीटिंग लावू. आता एकदा आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही त्या संदर्भातील सर्व डेटा गोळा करून घेऊ आणि तो डेटा आम्ही योग्य पद्धतीने त्याची पडताळणी करून ज्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत, त्या पात्र लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे 1500 रुपयाप्रमाणे आता आणि योग्य वेळानंतर लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देखील देऊ असे सांगितल्यामुळे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना काही प्रमाणामध्ये दिलासा देखील असणार आहे. आपण पाहिलं की मागील महिन्यामध्ये लाडक्या बहिणींनी विविध आंदोलने केली होती. आंदोलनाची दखल घेऊन सरकारने त्या ठिकाणी ऑफलाईन ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया परत सुरू केली होती आणि आता हीच ऑफलाईन ई-केवायसी पडताळणीमध्ये लाडक्या बहिणींना अडचणी देखील येत आहेत. हे देखील आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगत आहे की लाडक्या बहिणींना अडचणी नक्कीच येत आहेत. त्या संदर्भात देखील तुम्ही योग्य पद्धतीने दखल घेणं गरजेचं आहे, कारण जर लाडक्या बहिणी योग्य पात्र असून देखील अपात्र झाल्यास त्यांना त्या ठिकाणी मोठा फटका असणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी तुमचे सरकार आणले आहे त्या लाडक्या बहिणींना तुम्ही अजिबात नाराज करू नका. आता या संदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत, जे काही सूचना आहेत, त्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.